नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आधार कार्डचा ॲड्रेस तुम्ही घरबसल्या कसा अपडेट करू शकता. तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहिल्यांदा माय आधार या पोर्टलवरती येऊन लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून आणि कॅप्चा टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे. कॅप्चा न चुकता या ठिकाणी टाकून घ्या मित्रांनो आणि लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करून OTP पाठवा. OTP आल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुमची प्रोफाईल तुम्हाला दिसेल. डाव्या साईडला ॲड्रेस अपडेट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी बघा पहिलेच ऑप्शन आहे अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट, याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ॲड्रेसचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला दिसेल. या ठिकाणी नो लिमिट आहे, कितीही वेळेस तुम्ही तुमचा आधार अपडेट करू शकता. त्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो हे बघा या ठिकाणी तुमचा जुना ॲड्रेस आहे. त्यानंतर तुम्हाला खाली तुम्ही जर खेडेगावातून जर बिलॉंग करत असेल तर या ठिकाणी तुम्हाला लँडमार्कमध्ये डायरेक्ट तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. गावाचे नाव त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचे आहे. समोर मराठीमध्ये तुमच्या गावाचे नाव येईल. त्यानंतर तुमचा पिनकोड जो असेल तो या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या मित्रांनो. नंतर राज्य आपोआप येईल. डिस्ट्रिक्ट तुम्हाला त्या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर व्हिलेज म्हणजे तुमचे गाव परत एकदा तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. पोस्ट ऑफिस आपोआप त्या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाईल. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असेल तरच ते वरचे बिल्डिंग नंबर वगैरे त्या ठिकाणी टाकून घ्या. खाली आल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअल अपलोड हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे आणि ॲक्सेप्ट करून या ठिकाणी तुम्हाला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे? आता मी गावाकडे राहतो त्यामुळे मी सरपंचाची सही शिक्के घेतलेले आहे. तर या ठिकाणी बघा खाली सगळ्यात खाली या ठिकाणी तुम्हाला दाखवेल की स्टँडर्ड व्हिलेज पंचायत हेड हे ऑप्शन जे आहे व्हिलेज पंचायत हेड हे सिलेक्ट करून या ठिकाणी ॲक्सेप्ट करून घ्या मित्रांनो. त्यानंतर उजव्या साईडला सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी स्कॅन करून ठेवलेली आहे ती PDF ती मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर हे बघा मित्रांनो या ठिकाणी ही अशी PDF दाखवेल. ही PDF या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्यायची आहे. नंतर या ठिकाणी नेक्स्ट बटनवरती क्लिक करा मित्रांनो. हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण जो ॲड्रेस टाकला तो या ठिकाणी आलेला आहे, परंतु यामध्ये तालुका टाकायचा राहून गेला. तर या ठिकाणी परत मी एडिट ऑप्शनवरती क्लिक करून ज्या ठिकाणी लँडमार्कमध्ये गावाचं नाव टाकलेलं आहे त्याच ठिकाणी तालुका परत एकदा टाकून घेणार आहे. त्यानंतर समोर मराठीमध्ये आपोआप येईल. तुम्हाला मराठीत काही बदल करायचा असेल तर गुगल इनपुट टूलचा वापर करून या ठिकाणी मराठीचं व्यवस्थितरित्या करेक्शन करून घ्या मित्रांनो. नंतर परत नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. हे बघा मित्रांनो या ठिकाणी आता तालुका व्यवस्थितरित्या आलेला आहे. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ॲड्रेस तुमचा व्यवस्थितरित्या चेक करून घ्या मित्रांनो. नंतर या ठिकाणी क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. या ठिकाणी तुमच्यासमोर पेमेंटचा गेटवे दिसेल. तर मित्रांनो या ठिकाणी या ऑप्शनवरती क्लिक करून रोजर पे सिलेक्ट करून मेक पेमेंटवरती क्लिक करा. तर या ठिकाणी मित्रांनो QR कोड क्लिक करून QR कोडवर कंटिन्यू विथ पे याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तुमच्या फोनपेमधून हा QR कोड स्कॅन करा. फोनपेमधून करा किंवा कुठल्याही एका UPI ॲपमधून करा. स्कॅन केल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला 75 रुपयाचे पेमेंट करून घ्यायचे आहे. हे बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं पेमेंट कन्फर्म होत आहे आणि हे बघा पेमेंट सक्सेसफुलचं आपल्याला या ठिकाणी पॉपअप दिसत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचे आहे. पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जी पावती आहे ती या ठिकाणी व्यवस्थितरित्या डाउनलोड करून घ्या. ही अशी पावती या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. या ठिकाणी जुना ॲड्रेस आणि नवीन ॲड्रेस
हा इथं एक्झिटिंग म्हणजे जुना ॲड्रेस आहे. त्यानंतर या ठिकाणी करंट चेंज ॲड्रेस, तर या ठिकाणी आपण हा ॲड्रेस चेंज करेल दाखवेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे 75 रुपयाचे पेमेंट कटलेले सुद्धा दाखवेल. तर ही पावती मित्रांनो सांभाळून ठेवा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. तर यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे की आधार अपडेट फॉर्मचा फॉर्म कसा भरायचा आहे. तर हा तुमचा फॉर्म आहे मित्रांनो. या ठिकाणी आधार नंबर व्यवस्थितरित्या टाकून घ्या. त्यानंतर ज्या माणसाचा ॲड्रेस अपडेट करायचा असेल त्या माणसाचे पूर्ण नाव न चुकता आधारवर जसं असेल तसं या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर COमध्ये एकतर त्यांच्या पतीचे नाव किंवा मग त्यांच्या वडिलाचे नाव टाकून घ्या. नंतर या वरच्या 2-3 ज्या लाईन आहेत, तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असेल तरच तुम्हाला त्या भरायच्या आहे. अन्यथा तुम्ही जर खेडेगावात राहत असेल तर व्हिलेजपासून सुरुवात करा. व्हिलेज टाका, तुमचं पोस्ट ऑफिस जे असेल ते टाका, जिल्हा टाका आणि या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण कॅपिटलमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ मित्रांनो तुम्हाला न चुकता या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी जर अंगठा असेल तर अंगठा किंवा मग त्या ज्या माणसाचं तुम्हाला ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यांची सही या ठिकाणी तुम्हाला लागेल. आणि फोटो चिटकवून फोटोवर असा सरपंचाचा शिक्का आणि सही तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यावं लागणार आहे. आता खालची डिटेल ही सरपंचाची डिटेल असणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीचा शिक्का घेत आहे, सही आणि शिक्का, त्या व्यक्तीचा या ठिकाणी तुम्हाला नाव, त्याचं पद आणि ग्रामपंचायत वगैरे सर्व त्या ठिकाणी तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण व्हिलेज पंचायत हेड म्हणजेच आपण सरपंचाचा घेतलेला आहे त्यामुळे आपण व्हिलेज पंचायत या ठिकाणी निवडणार आहे. तुम्ही जर समजा शहरी भागात राहत असेल तर 4 नंबरचा ऑप्शन जे आहे MP, MLA, म्युन्सिपल काउन्सिलर म्हणजेच नगरसेवक हे ऑप्शन त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून व्यवस्थितरित्या हा फॉर्म अपलोड करून घ्या मित्रांनो. तर चला मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.